भगवान परमात्म्याच्या नामाची शक्तीच तुकोबारांनी या अभंगात सांगितली. अरे काय होणार नाही, तुम्ही जबाबदारी तर घाला. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठली. जगातलं प्रत्येक काम भगवंताच्या चिंतनानं पूर्णतेला जाऊ शकतं. फक्त आपण त्या नामावर ओझं घालायची तयारी ठेवा. एकच नाम, तेच गात राहावं. चिंतने चिंतने तद्रूपता. त्या नामाने मनुष्याची उपासना प्रबल होते आणि कठीण काळामध्ये ते नाम आपल्याला सहकारी बनतं, सहचरणी बनतं. आता मरणाच्या दारातून कोश्यारे सरांना परत आणणारी शक्ती, तिथं डॉक्टरांची शक्ती थांबते. आमचे एक देवीदास महाराज वानखेडे, गजानन महाराज संस्थांचा परतीचा प्रवास चालू होता दिंडीचा, आणि कंटेनर घुसलं दिंडीत. जवळजवळ 7-8 वारकड्यांना त्या कंटेनरने चिरडलं. मुक्ताबाईची पालखी मागन, गजानन महाराजांची पुढं. त्यावेळेला माहिती पडलं बघा गजानन महाराजांच्या दिंडीत अपघात झाला. आम्ही सगळ्या पालख्या जागेवर दिंड्या थांबवल्या आणि सगळे 16 प्रमुख एका ठिकाणी गोळा झाले. त्यावेळेला गजानन महाराज संस्थांनी, महाराष्ट्र राज्याने, मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन सगळ्या बाजू हलवल्या. हॉस्पिटलाइज केलं लोकांना. 60 डेड बॉड्या पडलेल्या तिथं. 6चं PM आवरलं. 7वी बॉडी नेली देवीदास महाराज वानखेडींची. PM रूमला नेलं आणि PM रूमला नेल्यावर त्यांचा हात हल्ला. तिथं थोडासा हात हलता बरोबर डॉक्टर म्हटलं रे यांना घ्या. व्हेंटिलेटर लावलं. जवळजवळ 3 तासांनी डॉक्टरांनी सांगितलं हे वाचू शकतात. आजही देवीदास महाराज वानखेडी जिवंत आहे आणि ते कीर्तन सुद्धा करत आहे महाराज. मग त्यांना विचारलं तुम्हाला हा कशाचा परिणाम? त्यांनी आयुष्यभर, ते मातंग समाजाचे, आयुष्यभर वासुदेव महाराज, वैकुंठवासी वासुदेव महाराज आडगावकरांना फेटा बांधायचं काम त्यांनी केलं. थकलेले वासुदेव महाराज, रोज फेटा बांधून द्यावा, जॉकेट घालून द्यावं, इथपर्यंत जॉकेट घालायचे वासुदेव महाराज आडगावकर. करोडो रुपयाची प्रॉपर्टी गजानन महाराज संस्थानला त्यांनी दान केली. ब्रह्मचारी होते. केवळ फेटा बांधायचं काम केलं. आणि ज्यांना ते फेटा बांधायचे त्यांच्या मुखात कायम एकच ध्वनी असायचा, श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. तुम्ही असं समजू नका की वैज्ञानिक युगामध्ये भजन वायाला जातं. अहो सगळं वायाला जाईल, पण भजन मात्र वायाला जात नाही. केलेलं उपासनेचं वैभव कधीही वायाला जात नाही. म्हणून आपण भजन आपल्या घरात चालू ठेवा. पोळ्या लाटताना सासूला शिव्या दिल्यापेक्षा राम राम म्हटलेलं चांगलं आहे ना. राम 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 राम. स्वयंपाक करताना फक्त म्हणा बरं, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. एवढं म्हणून जेवण बनवा. अरे खाणाऱ्याचं पोट शुद्ध होईल आणि गाणारीचं मुख कमल पवित्र होईल. बरोबर म्हणत नाही. आपलं तेच चाललंय. आपल्याला सोड हार सांभाळतो त्याचंच नाव घेऊ द्या. केळीच्या पानावर तोपाचा शिरान ती कोणाली मिरा तो झुमका गिरा. अरे यानं काय होणार आहे? एका बाईचं मी नाव ऐकलं, संक्रांतीला म्हणे 10,000चा कोट, त्याला 3,000चे खिशे, आणि तेले हिशोब नाही आला तर ते मला पुशे. म्हणजे पा किती आळा आणि जाणीवर. अरे काय ताल या. जरा तपशिला शिरा. आपल्या अंतःकरण वृत्तीमध्ये नाम साधना वाढवली पाहिजे. जिनं नाम साधना वाढवली तिला सहचारी देव होतो महाराज. मग तो ओन देशीन आळ घाली सुदर्शन. प्रत्यक्ष घेऊन येतो, सुदर्शन आडवं घालतो आणि आपल्याकडून उपासना करून घेतो. आजही तुम्ही पहा, उर्मिलेचं चरित्र वाचा, तुम्ही सीतामय्याचं चरित्र वाचा. त्यांनी दुसरं काय केलं? केवळ जबाबदारी भगवंताच्या चरणावर घातली. ज्या वेळेला परमात्म्याला वनवास आहे असं समजलं त्यावेळेला उर्मिला चित्र काढत होती प्रभू रामचंद्राचं. तिला चित्र काढण्याची हातोटी होती. तिनं रामचंद्राचं चित्र काढलं, जानकी मैयाचं चित्र काढलं आणि पायाजवळ बसलेल्या लखनजीचं चित्र काढलं. पण चित्र काढता 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 भावाला राजगादी नाही तर वनवास आहे असं ज्यावेळेला माहिती पडलं त्यावेळेला मलाही जावं लागेल भावाबरोबर. म्हणून पटकन बघित उर्मिलेला भेटायला लखनजी कक्षेत आले आणि आवाज दिला, उर्मिले. नियमित येणाऱ्या आवाजापेक्षा उंच स्वरातला आवाज तिनं ऐकला.
आणि तिचा ब्रश जरा त्या चित्रावरून ओढल्या गेला, ते चित्र बिघडलं. तिला राग आला महाराज. ती म्हणे मालक अहो जरा हळू आवाज दिला असता तर मी घाबरली नसती. नियमित येणाऱ्या आवाजापेक्षा तुमचा आवाज मला उंच स्वराचा जाणवला, मी घाबरले आणि तुमच्या एका आवाजानं माझं 14 तासाचं चित्र बिघडलं. उर्मिले काय करता या 14 तासाच्या चित्राला? अगं तुझं तरी 14 तासाचं चित्र बिघडलं उर्मिले, माझ्या दादाचं 14 वर्षाचं चित्र बिघडलं. काय करता या भिंतीवरच्या चित्राला? अगं माझा दादा राम राजा नाही, तो वनवासाला जाणार आहे. माझी मातृ समान असलेली वहिनी जानकी मैया अगर राणी नाही ती वलकल परिधान करून वनात जायची तयारी करते, तू काय चित्र रंगवते? गेली दुधाचा ग्लास भरून आणला, नवऱ्याच्या हातात दिला. मालक घरातून 14 वर्षाकरता बाहेर जातोय, उपवाशी जाता कामा नये. हातात ग्लास दिला, लखनजींनी तो ग्लास ओठाला लावला. तोंडात दुधाचा घोट जाईल तोवर भगवंतांना आवाज दिला, लखन. मोठ्या दादाने दिलेला आवाज आहे, प्रभू रामचंद्राने दिलेला आवाज आहे, जगन्यंत्याने दिलेला आवाज आहे. ज्याच्या आवाजाने विश्व सुद्धा हलतं त्याच्या आवाजाला आपण कसा नकार द्यायचा? हातातला ग्लास खाली पडला दुधाचा, दूधही सांडलं, ग्लासही फुटला. पळत निघाले लखनजी. येतो उर्मिले. 14 वर्षाकरता नवरा घरातून उपवाशी जातोय, दुधाचा थेंबही पोटात जात नाही. शपथ आहे उर्मिलेला तिच्या प्रेमाची, शपथ आहे उर्मिलेला तिच्या पातिव्रतेच्या धर्माची, शपथ आहे उर्मिलेला त्या रघुकुलाची. जर माझा नवरा 14 वर्षाकरता अयोध्येतून उपवाशी वनात जात असेल तर जोपर्यंत वनातून 14 वर्षानंतरचं अयोध्येत लखनजीचं पहिलं पाऊल पडत नाही तोपर्यंत या उर्मिलेला उपवास असेल. शक्ती देवानं द्यावी. भगवंताला वनवासात जाण्याच्या चिंतेपेक्षाही उर्मिलेच्या उपवासाची चिंता पडली. सख्या जवळ आल्या, उर्मिले काय करशील? देव खाते देव पिते. लोक संशय घेतील, 14 वर्ष एखादी व्यक्ती बिना अन्न पाण्याचं राहू कशी शकते? पण याचं कारण केवळ नाम. तिनं मुखात राम धारण केलं आणि त्या राम नावाने तिला ना भूक लागू दिली ना तहान लागू दिली. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. आपला एकादशी उपवास जळ जातो का? कारण आपला विश्वासच नाही ना त्याच्या नावावर. एरवी 14 दिवस निघून जाता, एकादशीला माणसाला पहाटच भूक लागते. हा ना, माणसं म्हणता काही वाढ आम्हाला. आता जुनी ती माणसं होती घरात की त्यांनी आपल्या घराला परंपरा वळण लावून दिलेले. या दिवशी दळण दळावं, या दिवशी अन्न हे शिजवावं, एकादशीला अन्न शिजवू नये, हे फलाराचं घ्यावं. आता ती माणसं सुद्धा घरात ठेवली नाही आपण. आता जुनी माणसं कोणाच्या घरात दिसत आहेत? क्वचित ग्रामीण भागात. शहरात जा तुम्ही, म्हातारा माणूस नातवाला पाहायला मिळत नाही आजोबा नावानं, नाहीच मिळत. संपवले जवळजवळ सगळे. बरं कोण्या कोण्या माध्यमातून संपवले? आमचे गुरुजी दृष्टांत सांगायचे. म्हणे संपवण्याचा विचार पराकोटीचा केला. किती पराकोटीचा? अहो म्हणे एक बाई एसटीतून खाली उतरली, तिला तिच्या नवऱ्याने पाहिलं आणि विचारलं, का ग कुठं गेली होती? गेली होती म्हणे एका महाराजांकडं. कशाला? तेच म्हणे आपलं नेहमीचं कारण, आपल्याला मूल होत नाही. गेली होती विचारायला. काय म्हटले ते म्हटले तुम्हाला पोरग होईल, पण त्याच्याकरता तुमची सासू मरण अत्यंत गरजेचं आहे. अरे बापरे, मग तू चांगल्या विद्वान माणसाकडे गेलती बहुतेक. चांगला तयार वाटतो तो अभ्यासात. हो म्हणे लयच विद्वान आहे. बरं मग तुला काय वाटतं? तर म्हणे तुम्हाला काय वाटतं ते सांगा. अगं म्हातारी मेली तरी चालेल, पण बाळ होणं गरजेचं आहे. तू घरी जा, मी आलोच. हा घरी न जाता त्याच्या सासरवाडीला गेला आणि तिची आई घेऊन आला. बायको म्हणे माझ्या आईला कशाला आणलं? अगं म्हणे जर म्हातारी गेल्यावर आपल्याला उद्या पोरग होईल, माझी आई तर संपवायची समजा, ते बाळ सांभाळायला कोणी जुनी बाई घरात पाहिजे ना, म्हणून तुझ्या आईला आणलं. बायको म्हणे काय माझा नवरा हुशार आहे, महादेवाच्या पुढचाच आहे बुवा. आमच्या भागात प्रत्येक महादेवाच्या मंदिरात नंदी ठेवलेला असतो. प्रत्येक बघ इथे महादेवाच्या पुढे नंदी येते, कुशारे बाबांच्या माग नंदी. लय आनंद झाला तिला. मग ती म्हणे घ्या लवकर निर्णय, कधी संपवायचं? तर म्हणे थांब जरा, एवढा 4 तारखेपासून सप्ताह आहे आपल्या गावात.
तेवढा सप्ताह होऊ दे सावरगावातला, तेवढा शेवटचा सप्ताह म्हातारीला पाहू दे, मग तिचं बजेटच बसू आपण. सप्ताहाचा 6वा दिवस आला, म्हातारी अहो बायको म्हणे लवकर निर्णय घ्या. बर उद्या. अंगणात झोपणाऱ्या म्हाताऱ्या, हा दुपारी आपल्या आईजवळ गेला, आईला म्हटलं आई तू कुठं झोपते ग रोज? म्हणे इथं. तिची आई म्हणे इकडून. माझं ऐकशील का आज? म्हणे काय भाऊ? तिच्या आईच्या जागेवर तू झोप आणि तुझ्या जागेवर तिच्या आईला झोपव. अरे म्हण पण का बाळा? तू ऐक ना म्हणे, एवढं तर ऐक माझं. म्हातारीला सांगितलं जागा बदलव. आता थंडीचे दिवस, कुडकुड 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 अंगावर घेऊन झोपलेल्या म्हाताऱ्या. बरोबर रात्रीचे सावरगावात हाच टाईम आहे का हे कार्यक्रम करायचा? आम्हाला वाटलं आमच्या तालुक्यापुरता 12 वाजेचा टाईम आहे का? इकडे तोच आहे. बरोबर 12 वाजले. दगड शोधला, म्हातारीजवळ गेले. बायको म्हटली एकदा उघडून पा, तुमची की माझी? तो म्हटलं तुझीच आई आहे. हे तुझ्या आईच्या झोपायची जागा आहे, माझ्या आईची झोपायची जागा आहे, आणि ती तुझ्या आईची झोपायची जागा आहे. जागा तीच आहे, त्यामुळे म्हातारे त्याच आहे, काळजी करू नको. आता हिला माहितीच नाही जागा बदललेली आहे. बहादरानं बार दगड घातला, तोंड न पाहू देता तशीच म्हातारी पोत्यात घातली. सावरगाव नदी आहे का तुमच्या गावात? आहे ना, चांगलं गाव आहे तुमचं. पोतं घेतलं, नदीला गेले, फेकली म्हातारी पोत्यातून नदीतून. तिकडून येताना ते बाई एकदम खुश. अरे बाप, नाही आनंदाशी जोडा, खुश एकदम. आता ती किती खुश होती मला इथून सांगता येत नाही. मी सांगितलं असतं पण ते हे स्टेज नाही सांगायचं. लईच खुश, ते तर खुश, हा बी खुश. ते म्हणे याला काय झालं आता? लग्न लोकांचं नाचतं येड्या डोक्याचं. याला काय झालं? चालू कीर्तनात चॅटिंग करू नये. याला काय झालं? विठ्ठल विठ्ठल. हा का बरं खुश आहे बुवा? तो म्हणे तू घरी चाल, तू बीपी नाही लो झाली तर आपलं नाव बदलून ठेवजो. तू घरी आले, तुला आनंदाच्या भरात झोपच लागे ना बुवा. झोपच नाही. तिनं रवी घेतली लावायला, आणि रवी लावताना प्रल्हाद भाऊ म्हणायची, ती एक गाणं म्हणायची. मी म्हणून दाखवतो, फक्त तुम्हाला विनंती आहे बुवा, पाठ करू नका. एवढं गाथा ज्ञानेश्वरी पहा जरा उघडून, हे नका पाहू. ती गाणं म्हणायची, घुसळम घुसळम लावते रई सासूबाई गेल्या पाण्यात. घुसळम घुसळम लावते रई सासूबाई गेल्या पाण्यात. घुसळम घुसळम लावते रई सासूबाई गेल्या पाण्यात. यानंही घेतली बादलीन, बसला गाई खाली. गाईच्या कासेवर पाण्याची थाप मारली, तिच्याकडे पाहतो, तिचं चालले घुसळम घुसळम लावते रई सासूबाई गेल्या पाण्यात. हा म्हणतो दुदम दुदम दुबतो गाय वाहून गेली तोही माय. घरात आहे पठ्ठ्याची माय, पटत नसेल तर जाऊन पाय. गेली जो धाबे दान आणले. अरे राम 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 राम. गेली तीच आपली होती म्हणे. या दृष्टांतावर प्रल्हादभाई गोड प्रमाण द्यायचे. अनेकाच्या घाते मानिता संतोष, सुख दुःख दोषांगा लागे. केवळ दुसऱ्या जीवाचं चिंतन करत राहिलात, खेद व्यक्त करत राहिलात, मत्सरानं द्वेषानं ओझं वाहत राहिलात, उद्वेगाचं ओझं वाहत राहिला, त्रास होईल. पण तेच ओझं नामसाधनेचं वाहलं तर जगातलं कोणतंच कृत्य तुम्हाला करावं लागणार नाही. सगळं नामसाधना तुमचं ओझं घेऊन चालायला तयार आहे. फक्त तुम्ही जबाबदारी त्याच्यावर घाला. भागो गली में आज चोर निकले, 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 भागो गली में आज चोर निकले. सत्संग के सारे लुटियारे निकले, सत्वगुण के सारे लुटियारे
महाराज म्हटले तेच भवसागर तारून येईल. अभंगाचं दुसरं सर्व साधनांचे सार 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 सर्व साधनांचे साधनाचे सार. या नाम साधनेमध्ये जप आलं, तप आलं, अनुष्ठान आलं, जे काय तुम्हाला कर्मकांडातलं करता येईल सगळं नाम साधनेत आलं. पुरावा सुद्धा त्याचा दिला. योग याग तपे केली तया नियमुपे. सर्व साधनाचे सार म्हणून तुकोबारांचं समाधान झालं नाही, साधनं सुद्धा सांगितली. योग याग तपे केली तया नियमुपे. या नाम साधनेनं योग आहे, नाम साधनेतच जप आहे, नाम साधनेतच तप आहे. केली तया नियमुपे. केवळ भवसिंधू तरी पार. पहिलं तीराला उतरायचं असेल, जन्म मरणाचा ठाव चुकवायचा असेल, पुन्हा जन्मही नाही आणि पुन्हा मृत्यूही नाही, तसं फोटो काढण्याकरता तयारी लागते. या कॅमेरावाल्यांनी कॅमेरा समोर घेतला आणि फोटो काढणाऱ्याला सांगितलं, महाराज सरळ बघा, मान तिरपी करा, तुम्ही डावीकडे बघताय सरळ करा. बर बर. शर्टाचं बटन लावून घ्या, ठीक आहे. केस सरळ करा, बर बर. सगळी तयारी करून घेतली 10 मिनिट आणि बटन दाबायची वेळ आली. ज्याचा फोटो काढायचा त्यानं डोळे बंद केले. अगोदर केलेली सगळी मेहनत केवळ डोळे बंद करण्यात पाण्यात गेली. तशी काही लोकांची मेहनत चालू आहे. ते जप करतात, तप करतात, अनुष्ठान करतात, यज्ञ करतात, याग करतात, पण हे सगळं कळून नाम साधनेनं जपा तपानं झालेलं पुण्य टिकवत नाही. म्हणून अंतकाळ ज्या वेळेला बंद डोळे बंद करण्याची वेळ येते, आयुष्यभर परमार्थ केलेल्या भरताला सुद्धा 3 जन्म घ्यावे लागले. फक्त डोळे बंद करायच्या वेळेला वासना चुकीची झाली. हरीचं स्मरण करायच्या ऐवजी हरणाचं स्मरण झालं. इतकं मृत्यू कठीण आहे. जर आपल्याला हे तरुणच जायचं असेल, शता एका जन्माच्या शेवटी 100 जन्म घ्यावे लागले तरी चालेल, पण एकदा या जन्म मरणाच्या फेऱ्यातून चुकवणारा जगन्यंता असला पाहिजे. असं ज्याला वाटतं त्यानं नामसाधना रोज आपल्या घरात वाढवा. 15-20 मिनिट रोज रामचिंतन करा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. 15 मिनिट म्हणा, चांगला जप होईल. ज्या देवाचा जप आपण करतो ती देवता आपल्या पाठीमागं शक्ती तयार करत असते. अडचणीच्या काळात ती शक्ती आपल्याला कामाला येते. काही थापट पसारा, रात्रंदिवस माणसं गप्पा आणत बसता. समुद्राला कधी आग लागली तर मासे कुठे जातील सांगा? गप्पा या. समुद्राला आग लागेल का? मासे बाहेर निघतील का? म्हणजे ताळमेळ नाही, अर्थही नाही, अर्थशून्य सगळ्या चर्चा आयुष्यभर चाललेल्या आहे. काही काही महिलांचं तुम्ही बघा, एखादी बाई जर पायरीवर बसलेली असली, 3 तास एखादी उभं राहून तिच्यासोबत गप्पा मारते. 3 तास उभं राहून
आणि ती बसलेली म्हणते घरात या ना. नाही नाही मला वेळ नाही. किती कठीण आहे ताई. 3 तास झाले ना तुला गप्पा मारता मारता, पण ती जेव्हा जेव्हा म्हणते ताई घरात येऊन बोला ना. नाही नाही मला घाई आहे. मग थांबतेच कशाला. त्याचं थापट पसारा बोलत बसू नये. तुम्हाला ब्राह्मण समाजाच्या मारवाडी समाजाच्या महिला कधी गप्पा मारताना दिसणार नाही. 3-3 तास 4 एकामेकाजवळ बसताय आणि गप्पा मारताय. कोणाची पोरगी कुठं दिली, तिची एक बहीण तर पडून गेलेली म्हणता, अमुक काय झालंय, डमुक काय झालंय, सगळ्या गप्पा. कशाला आपल्या वाणीचं तप घालवायचं विनाकारण. अहो एका माणसाला दवाखान्यात नेलं आणि त्याची बायको म्हणे डॉक्टर साहेब यांची व्यवस्थित ट्रीटमेंट करा. हे खूप झोपेत बडबड करता. झोपेत बोलता हो. तपासलं आणि बाहेर आले. काय इलाज आहे याच्यावर. डॉक्टर म्हटले काहीच नाही, एकच, यांना तुम्ही दिवसा बोलू देत जा. ज्यांना कळलं त्यांना मी धन्यवाद देतो. संदेश ठेवली नाही हो. काय करा. बरेच माणसं रात्री बोलून राहिले. रात्री झोपेत. मी एका ठिकाणी मुक्कामाला गेलो तेव्हा म्हणे महाराज वर झोपा. मी वर गेलो झोपायला. मी नसता उंबरठा ओलांडून आत पाय टाकला. तिथं माया अगोदर कोणीतरी झोपलेला होता. तो म्हणायचा उतर उतर उतर, चल पुढं चल पुढं चल, खाली उतर. म्हटलं मी हलो गळ्या आता. अरे कोण रे म्हटलं बापा हा. मी 2-4 पायला खाली उतरलो. त्याचं पुन्हा चालू झालं वरती चढ वरती चढ, हो पुढं वरती चढ. मी आत गेलो. नुसता उंबरठा ओलांडून पाय टाकला उतर. तसाच खाली आलो. त्या बाईला म्हटलं मावशी हे माझ्या शेजारी झोपवलेलं कोण आहे. माझा नवरा आहे म्हणे. अहो म्हटलं बा मला झोप लागू शकत नाही. तेच सारखं चढ उतरच चालू आहे. ते बाई म्हणे महाराज तुम्ही निवांत झोपा, ते कंडक्टर आहे. सगळा दिवसाचा करचडा रात्री काढता म्हणे ते. अरे जे दिवसा बोललो तेच रात्री सुचल ना. तुम्ही दिवसभर देवाचं भजन करा, तुम्हाला स्वप्न पांडुरंगाचं पडलं नाही तर आपलं नाव बदलून ठेवा तुम्ही. जागृती स्वप्नी पांडुरंग हे संतांचं जीवन आहे. जागृतीतला देव आठवला की स्वप्नात सुद्धा देव देव मनुष्य करतो. तसा आयुष्यभर देव आठवला की अंतकाळात सुद्धा मनुष्य देव देव करतो. आणि जीवन पहिलं तेराला जात. नाही तर चोर तुम्हाला मला असा कैची धरायलाच तयार आहे. तू ये फक्त. काय माणसं म्हणता आम्ही त्यालाही फसू. अरे ऐक यमाला तो काय नातेवाईक आहे का तुया त्याला फसवायला. इथं जग कोणी कोणाला फसवतं. मला एक भिकारी म्हणे 5 रुपये द्या. मी दिले. अजून 5 रुपये द्या म्हणे. अरे म्हटलं आता कशाला. मैत्रिणीला द्यायचे म्हणे व्हॅलेंटाईन डे. म्हटलं भिकाराला मैत्रीण, तुलाही मैत्रीण. तो म्हणे तिच्यामुळेच भिकारी झालो महाराज. दशा आहे ती आयुष्याची. तुम्ही कोणाबरोबर राहता, कोणासोबत राहता यावर आहे डिपेंड. इथं जगात तुम्ही कोणालाही फसवू शकता पण यमाला नाही फसवू शकत. काळाला नाही. नगर जिल्ह्यातल्या एका माणसाच्या घरी यम आला सकाळी 4ला. ऐका तुम्हाला विनोदातून सांगतो जरा. 4ला पहाट. 4ला आल्यावर राम 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 राम. चला कोण. यम आहे हम. बापा रे सकाळी चाले. थंडी गिंडी तर पाहिजे काही. तो म्हणे मला थंडी वाजत नाही, चाल तू आडप लवकर. तो म्हणे माझी झोप झाली नाही. जत्रेला गेलते का कुठं. नाही पण तरी का हो घरातली झोपलेले बरं नाही वाटत यायला. तो म्हणे चालतोय का गच्ची दाबू तुझी इथं. पण म्हणे बुवा आमच्या उंबरठ्याचा नियम आहे. आमच्या बापानं आम्हाला सांगितलंय आपल्या दारातून कोणी विनमुख जाता कामा नाही. काही चहा पाणी केलं पाहिजे. मी चहा बनवतो. मी घेत नाही म्हणे चहा. कॉफी बनवतो मी. लवकर आणा. कॉफी बनवताना यानं त्या कॉफीत गुंगीचं औषध घातलं. गुंगीचं. हुशार होता नगर जिल्ह्यातला माणूस. कारण त्याचे बरेच नातेवाईक नाशिक जिल्ह्यात राहत होते. त्यामुळे त्याच्या ज्ञानात एकदम भर पडली होती. त्याने गुंगीचं औषध घातलं आणि दिलं यमाला. घ्या सुरके पिओ. यमानं कॉफी आणली. अर्धा तास डुलका लागला ना यमाला त्या गुंगीच्या औषधानं. यानं ती यादी घेतली यमाच्या हातून. बापा 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 म्हणे 200 नावं याच्यात. बऱ्याच मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेच्या सदस्यांची नावं याच्यात. अरे बापरे. पण पहिल्याच क्रमांकाचं त्याचं नाव होतं ब्रह्ममुहूर्तावरचं 4 वाजेचं. त्यानं ते वरचं नाव सगळ्यात शेवटी लिहिलं.
आता आपण मरणाचा काळ लांबू म्हणे गड्या. अर्ध्या तासानं यम भानावर आला. अरे बोले क्या दिया यार पीने को. मैं तो बहुत खुश हो गया, ये हमारे उधर नहीं है ऐसा. तो म्हणे इतकी चांगली झोपच नाही आम्हाला तिकडं, काय दिलं तुम्ही, मी खुश झालो राजे तुमच्यावर. मी आधी अगोदर ही यादी वरून चालू करणार होतो, पण मी इतका खुश झालो तुमच्यावर. तुम्ही किती चतुराईत सांभाळा. तू लाख करे चतुराई, कर्म का भेद मिटे ना भाई. उड़ जाएगा पंछी एक दिन रहेगा पिंजरा खाली. हे जाणार आहे. मौत जब तुझको आवाज देगी, एक ना एक दिन निकलना पड़ेगा. अरे बाबा ती आवाज देईल तुला. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. ज्या दिवशी तुला तो आवाज देईल, जगातली कोणतीच शक्ती त्याच्या पुढे चालत नाही. तिथं एकच शक्ती आहे, करारी भक्ती परलोकीय कामा. करारी भक्ती परलोकीय कामा. दिवसभर असतं का? 12:30 वाजले शिवराम महाराज रात्रभर दिवसभर कीर्तन करता का? लोक इतक्या लांबून लांबून आले, मारतील ना आपल्याला लोक. 12:30 वाजले तशी कीर्तनाची वेळ संपलेली. ज्या दिवशी जेव्हा कीर्तनाची वेळ संपते तेव्हा माणसाचं लक्ष घड्याळीकडे जातं. आयुष्याची वेळ संपली, काळाचं लक्ष आयुष्याकडे जातं. आपली वेळ संपायच्या अगोदर आपण नाम साधनेवर अवलंबून राहा. घरात रोज बसलेल्यांनी जाऊ द्या, बाकीच्यांचं तुम्ही रोज भजन करा भाऊ बसल्या बसल्या. टाईचं बैसोनी करा ऐक चित्त, आवडी अनंत आळवावा. जे नाम आवडतं, हो तुम्हाला संतांचं नाव आवडतं तेच घ्या. मुक्ताबाई चतुर्विधा, जो जप करील सदा तो जाईल मोक्षपदा. सायुज्य संपदा पावेल स्मरता निवृत्ती. अहो पाप नुरेची चित्ती. मग निवृत्ती 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 हा जप करा, पाप अंतःकरणात राहणार नाही. वाचे वदता इंद्रायणी, एखाद्या तीर्थाचं भजन करा. यम वंदिती चरणी, वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा. नाम साधनेचं विशिष्ट फल आहे आणि ते बलशाली फल आहे. ते आपल्याला मिळावं अशी जर अपेक्षा असेल तर आपण नामसाधनेवर अवलंबून राहा. जगातली सगळी कर्म नामसाधनेत येतील. योगयाग तपे केली तयाने अमोपे, सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार. पण नेमकं महाराज तो मंत्र आहे कसा? अत्यंत सोपा आहे. किती अक्षराचा आहे हो महाराज? त्या मंत्राची अक्षरही आणि त्या मंत्राची सुलभताही सांगता या अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे जप, तुका म्हणे जप, तुका म्हणे जपा, तुका म्हणे जपा, तुका म्हणे जपा,
तुका जपा तुका म्हणे जपा तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा मंत्र त्रिअक्षरी सोपा सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सार मंत्र त्रिहरी सोपा मंत्र त्रिया अक्षरी सोपा सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सार भावास दुबुतारी पार शिवराम बाबा की जय हो. भावास दुबुतारी पार उतारी उतरे पार उतरे पार आना उतरे पार सिंधु उतरे पार उतरे उतरी पार सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सार. वा. ताडी अशी जोरदार वाजवा एकदम चालीसारखी. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. जगद्गुरु तुकोबारे म्हटले तुम्ही त्या मंत्राचा जप करा, अत्यंत सोपा आहे, फल फार मोठं आहे. तुम्ही ते जर जपलात तर सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरी पार. जसा भवसागर रामदास सरांना तारवून नेण्याची जबाबदारी भगवंतानं घेतली, आपली ही जबाबदारी परमात्मा घेईल, त्यानं घ्यावी. याकरता आपण त्याच्या दिशेला जाऊया. पण कोणाचं ऐकून त्याच्या दिशेला जाऊया तर केवळ संत वाङ्मयाच्या आधारावरच त्यांच्या दिशेला जाऊया. संतांचं ऐकाल तर आपलं भलं होईल, अन्यथा आपल्याला परिणाम भोगावा लागेल. चिठ्ठ्या आली बुवा पिंगळा म्हणा,
सावरगावमध्ये कोणी 5-7 वेळा पिंगळा म्हटलं असेल आपण, पण तरी ते तुमच्या आवडीचं भजन आहे, त्याच्यामुळं मला म्हणावं लागणार आहे. संतांचं ऐकलं तरच आपलं भलं होईल, अन्यथा हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. गाडी वाजवा सब एक साथ, जरा आनंद घ्या भजनाचा. धरत शेवटी बा काळ बांधून नेईल, धरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमचं काय बाळाईल, जनार्दनी आमचं काय बाळाईल, काय बाळाईल, काय बाळाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोली बोलत होते का पिंगळा महाद्वारी, हे पिंगळा महाद्वारी, बोली बोलत होते का पिंगळा महाद्वारी. बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारे, पिंगळा महाद्वारे, बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारे. वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे, वर्तमान कोटे तुमचे वर्तमान कोटे, वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. वर्तमान कोटे झाला वर्तमान कोटे. लटिकन बोलो आम्ही वर्तमान खोटे, बोलो आम्ही वर्तमान कोटे, लटिकन बोलो आम्ही वर्तमान खोटे. बोलो आम्ही वर्तमान कोटे. पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा. अवगा 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 दांगड दिंगागे, अवगा दांगड दिंगागे, अवगा दांगड दिंगागे, दांगड दिंगागे. अवघा डांगर धिंगागे, अवघा डांगर धिंगागे, अवघा डांगर धिंगागे, डांगर धिंगागे. नको 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 घालू पिंगागे, नको नको घालू पिंगागे. नको 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 घालू पिंगागे, नको नको घालू पिंगागे. येत जाना तुम्ही येत जाना टिपरीवाला जागाईयो, येत जाना तुम्ही येत जाना टिपरीवाला जाईलो. येत जाना तुम्ही येत जाना टिपरीवाला जागाईयो. येत जाना तुम्ही येत जाना टिपरीवाला जाईलो. करुणी उचित करुणी उचित प्रेम घाली हृदयात. दान मागायाचं आलो दान मागायाचं, दान मागायाचं आलं दान मागायाचं, दान मागायाचं आलं दान मागायाचं. सुया घ्या मनी घ्या, दाताचं दातवन घ्या का कुणी, दाताचं दातवन, दाताचं दातवन, दाताचं दातवन घ्या का कुणी. ए कुंकू 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 घ्या कोणी काळा, घ्या कोणी काळा म्हणी. कुंकोड कोणी काळामणी, कुंकोड कोणी काळामणी, कुंकोड कोणी काळामणी, कुंकोड कोणी काळामणी. अहम वाग्या सोहम वाग्या, अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी. सावधोनी भजनी लागा देव करा कैवारी. माझ्या माझ्या बल्लारीची बल्लारीची माझ्या बल्लारीची वारी. माझ्या बल्लारीची माझ्या बल्लारीची वारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. और फिर भी तो
कुमाई विठोबार कुमाई पार कुमाई विठोबार कुमाई पार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग महाराज श्रीमनादी शक्ती मुक्ताबाई महाराज शैनेश्वर भगवान राम भक्त श्री हनुमानजी महाराज की जय सरांच्या पुण्यस्मरणानिमित्त ऋषीदादांनी मातोश्री शोभाईंनी आणि त्यांच्या सुकन्या अश्विनीताई त्यांच्या सहोदरांनी संपूर्ण कुटुंबाने एक देखणा सोहळा या ठिकाणी आयोजित केला. मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. ग्रामस्थांना धन्यवाद देतो ज्यांनी या सोहळ्याचं गोड नियोजन केलं. ते आदरणीय शिवरामजी महाराज बोराडे त्यांना धन्यवाद देतो. हरिभक्त परायण दिनेशजी महाराज मोजाड यांनी उत्कृष्टरित्या दिनेश महाराजांकरता आपण सगळ्यांनी जोरदार टाळी वाजवून त्यांचं स्वागत केलं पाहिजे. अत्यंत तयारीचा महाराष्ट्रातला मृदंग विश्वातला हात आहे. राहुल महाराज आहेत, महाराजांच्या संस्थेची विद्यार्थी आहे. काळूबाळू साऊंड सिस्टीम यांनी अत्यंत सिस्टीम गोड कार्यक्रमाला लावून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आपला जीवलग नावाचं एक प्रदीपदादांचा आमच्या गोड यूट्यूबचं चॅनल आहे, तेही उपस्थित राहिले. उपस्थित भरपूर मंडळी आमचे राकेशदादा चौधरी दीक्षेवरून आलेले आहेत. आदरणीय आमचे अण्णा पंचकेश्वरून आले. कल्पेश महाराज साळे इथं उपस्थित आहे. आमचे सागरदादा आहेत, सुदर्शनदादा आहेत, आमचे गौरवदादा चकोर आहेत. आदी करून सगळीच मंडळी या सगळ्यांबद्दल करुणा प्रेमभावना व्यक्त करतो. सीतारामजी काका पिंगळे यांच्याबद्दलही धन्यवाद व्यक्त करतो. आणि झालेली सेवा मुक्ताबाईच्या चरणी सुपूर्द करतो. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई कनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम. जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले पुरे वेडे वाकोडे भूतरे कराच महाराज महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार म्या फुला करा. महाराज महाराज हाय तुका म्हणे जाणे जरा राखा बाया मैकी करा करा क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध दानदेव तुका 2 मिनिटं कोणी उठायचं या ठिकाणी फक्त 2 मिनिट कोणीही उठू नका.